मी एकदम वेळेसारखा आहे. ज्यांना माझी कदर नाही त्यांना परत भेटत पण नाही. आत्ता तुम्ही जो प्रिव्ह्यू पाहिला ते क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तेवढं लाईक सबस्क्राईब करून टाका आणि आर्ट मशीन ओपन करून घ्यायचं आहे. आर्ट मशीनला ओपन केल्यानंतर बिटमार्क पिक्चर आणि सिक्युरिटी पिक्चर इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्क अशा प्रकारे तुम्हाला राहून जाईल. ओके मित्रांनो, तर बिटमार्क तुम्हाला असे दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं मटेरियल आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे तुम्हाला सॉन्ग दिल्यानंतर सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. ओके, डाउनलोड करून घ्यायचं आहे. सॉन्ग इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर मी जे सॉन्ग आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. ओके, ऑटोमॅटिक बीट दिसायला लागतील. ओके, सॉन्गला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. या फोटोवरती क्लिक करून तुमच्या रिप्लेसवरती क्लिक करून तुमच्या इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर मी फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे रिप्लेसवरती क्लिक करून. ओके, इथून पुढे इथे प्रत्येक बीटमध्ये तुमचे फोटो इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक बीटमध्ये इथे फोटो अशावर ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता. तर तेवढा अजून लाईक सबस्क्राईब केल्यानंतर पटकन दुरा पाडून टाका लाईक कमेंटमध्ये. ओके, आणि या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिकचे रेग्युलर व्हिडिओ येत असतात. ओके, सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा. ओके, तर बघू शकता मी तिथे बीटनेसर आहे ते फोटो आहे ते ॲड करून घेतलेला आहे. ओके, ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता इथं आपण केल्यानंतर काय करायचं तुम्हाला. आता याच्यावरती तुम्हाला PNG एक ॲड करून घ्यायची आहे. ओके, मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक असा PNG भेटेल, ते PNG ॲड करून घ्यायचं आहे. ओके, ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले इफेक्ट राहतील. ओके, तर ज्येष्ठ मित्रांनो त्यातला एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर मी तो कॉपी करून घेतलेला आहे. घेतल्यानंतर अशा प्रकारे आपला इफेक्ट दिसून जाईल. दिसल्यानंतर काय करायचं तुम्हाला बघू शकता. आपल्या पहिल्या फोटोला ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. दिसल्यानंतर काय करायचं, परत दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. याला की फ्रेम आपण ॲड करून घ्यायचे आहे. सर्वात आधी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट मूववरती क्लिक करून घ्यायचं आहे. मूववरती क्लिक केल्यानंतर सर्वात रेसेसवरती क्लिक करून फोटो थोडं झूम करा. परत नाही तर मूव ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत नाही तर तुम्हाला की द्यायची आहे. एक नंबरवरती क्लिक करून की द्यायची आहे. इथं तुम्हाला इकडे अशा परत इथं अशा परत ओढून घ्यायचं आहे. ओके, तर थोडं आपण इकडे अशा परत ओढून घेऊया अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे प्रॉपर अशा प्रकारे आपला इमेजेस इकडे जाताना दिसेल. ओके, त्या देखील हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर आपला एक इमेज अशा प्रकारे दिसून जाईल. इथं प्रॉपर आहे तर तुम्ही मूववरती क्लिक करून तर की तुम्ही द्यायचे आहे. ओके, तर इथं तुम्ही बरोबर की अशा प्रकारे दिलेलं आहे बघू शकता. थोडा आणखीन झूम करूया. ओके, तर अशा प्रकारे आपला एक इमेजेस दिसून जाईल. ओके, तर दिसल्यानंतर काय करायचं तुम्हाला, आपला इमेज अशा प्रकारे दिसल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता त्यातला अशा परत 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. अजूनही लाईक सबस्क्राईब केल्यानंतर पटकन करून टाका, कमेंट करा. ओके, तर आता काय करायचं तुम्हाला बघू शकता. इथं ओपन केल्यानंतर बघू शकता हा फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक घेऊन यायचं आहे. बॅक घेऊन आल्यानंतर पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा ओपन केल्यानंतर बघू शकता 3 नंबरचा इफेक्ट जो काय तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, क्रमानुसार इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे आणि क्रमानुसार इफेक्ट आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता इथं आपण पेस्ट करत आहे बघू शकता. तर पुन्हा आपण बीटमार्कवरती यायचं आहे. ओके, तर बीटमार्कवरती बघू शकता आल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे लास्टहून. ओके, केल्यानंतर पुन्हा बीटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचा आहे आपला जो काय आहे तो. ओके, आता आपला एकच इफेक्ट राहिलं तो आपण कॉपी करून घेऊया. ओके, तर बघू शकता आपण आहे 3D आपला व्हिडिओ आता कम्प्लीट रेडी झाला आहे. शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, केल्यानंतर CC लेअर 2 दिले असतील तर कॉपी 2 लेअरवरती क्लिक करून बॅक निघून यायचं आहे. बॅक निघून आल्यानंतर इथं आपण इथं लेअर आता कॉपी केलेली तर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. लास्टपर्यंत सर्वात इथं ओढून घ्यायचं आहे आणि इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, व्हिडिओचा लेक कम्प्लीट येस पुढे क्लिक करून हा व्हिडिओ हा इथं सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्र आज व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकी चॅनल ते बघत राहा. तो पण पुढे येत राहा. तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.